ना, किती दारुडा त्रास देणारा असला ना तरी पण प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करतो. त्याच्याबद्दल ना अशी दोन मतं तयार होत आहेत, म्हणजे एक त्रास देणारा आणि एक सगळ्यांची मदत करणारा. डोक्यात एवढा गोंधळ चालू आहे ना की नेमका हा माणूस कसा आहे हेच कळत नाही मला. ताईचं लग्न जसजसं जवळ येत आहे तशा सगळ्या गोष्टी अवघड होत चालल्या आहेत. खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. हे असंच जर चालू राहिलं ना तर ताई आणि जिजू मध्ये पण खूप गैरसमज होतील. सगळ्याच गोष्टी हाताबाहेर जातील. नाही पण तसं जर होऊ द्यायचं नसेल ना तर मला त्या क्वार्टरची मदत घ्यावीच लागेल. नाही म्हणजे तो त्याच्या घरच्यांना खास करून त्याच्या आत्याला समजावू शकतो, चांगलं मॅनेज करू शकतो. काय करू? मेसेज करून भेटायला बोलवू का? नाही नाही, नको नको नको. इतकी पण काही वाईट वेळ आली नाहीये माझ्यावर की मला त्या क्वार्टरची मदत घ्यावी लागेल. एकतर समोर दिसलं तरी तोंड फिरवते मी, आणि आता स्वतःहून भेटायला बोलवू? पण प्रत्येक वेळी ज्योती स्वतःचाच विचार करून कसं चालेल? ते मान्य आहे की आपल्याला त्याला भेटायला आवडत नाही, पण अगं ताईच्या संसारासाठी तिचं चांगलं व्हावं म्हणून नाईलाजाने का होईना आपल्याला त्याला भेटावं लागेल. त्याची मदत घ्यावी लागणार आहे आपल्याला. नाही पण त्याला आपण कुठे गप्पा मारायला वगैरे भेटतोय. त्याला फक्त एवढं सांगायचं की तू तुझ्या घरच्यांना प्लीज समजाव, पुढे काही प्रॉब्लेम्स होणार नाहीत ना, एवढं बघ ना. आणि हा, माझा काही त्याच्यात वैयक्तिक स्वार्थ नाही आहे, कळलं? एवढंच सांगायचंय. करू का त्याला मेसेज? करतेच. ज्योती उद्या डिलीट? पण मला भेटायला बोलवलं आणि मेसेज डिलीट पण केला. बापरे, ज्योती काय करत होतीस हे? एकदा का या निमित्ताने तो क्वार्टर आपल्याला चिकटला ना तर पाठ नाही सोडायचा. नाही, लग्न तर व्यवस्थित पार पडेल. त्यासाठी आपण दुसरा काहीतरी ऑप्शन शोधूया. हा क्वार्टर नको, हा नको नकोच. अगं ज्योती, अगं सांग तरी कुठे जातोय आपण? माझी हात धरून. सगळं सांगते ताई, सगळं सांगते. चल तू. ओय, तुम्ही दोघे कुठे चाललात? कुठे चाललाय दौरा? ते मी आपलं असंच जरा. अगं आम्ही ते म्हणजे मला ना प्लीज येलो कलरचे फ्लावर्स आणा, ओके? मला ना थोडे डेकोरेशनला कमी पडतायत. हो आणतो आम्ही. ठीक आहे, जिकडे पण चाललायत आठवणीने घेऊन या, ओके? झालं, यासाठीच विचारत होते मी. ज्योतिताई, हिचा चेहरा असं इंटरनेट बंद झाल्यासारखं का झालंय? अगं असं झालं सुरू? हा, हे घे, बस आणि करायला लाग काम. अगं आता लग्न घर म्हणलं तर काही ना काहीतरी कामं असणार ना. उगाच प्रश्न विचारून भेंडावून सोडू नको त्यांना आणि वाटा अडवू नको त्यांच्या. ओके, सॉरी. प्रीती, तू पण चाललीस? हो आई, म्हणजे मीच सांगितलं चल म्हणून. जरा 2-3 कामं आहेत ना तर ती पटकन आवरून येतो. चल. सावकाश जा. हो. बाय. हळदीचं बरचसं सामान बाकी आहे ना, तर तेच आणायला चाललो होतो. नाही जा, पण मार्केटमध्ये जाताना एवढं लपून छपून जायची काय गरज आहे? कारण तू आहेस. मी लाडका भाचा करत जे काय मला असं मध्येच थांबून ना माझ्याशी गप्पा मारत बसते. माझं ठरलंय, लग्न होईपर्यंत
तू आणि मी फक्त कामाचं बोलायचं, अजिबात फालतू टाइमपास करायचा नाही. बघितलं हे असं बघत बसलेस, केवढा वेळ वाया घालवला. येतो मी. कशाला आलात तुम्ही इथे? आता काय काम आहे तुमचं या घरी की माझ्या जखमांवर मीठ चोळायला आलात? तिच्या लग्नाची पत्रिका द्यायला? काकू हे बघ, याआधी कधीही आम्ही या घराला परक समजलं नाहीये. पूर्वीची आणि आत्ताची गोष्ट वेगळी आहे ज्योती. यापूर्वी तुम्ही कधी माझा विश्वासघातही केला नव्हता. काकू आत्ताही आम्ही तुझा विश्वासघात केलेला नाहीये. मान्य आहे मला की प्रीतीताई लग्न करून दुसऱ्या घरी जाते म्हणून तुला त्रास होतोय, पण अगं आज ना उद्या हे होणारच होतं ना. पण म्हणून शुभ कार्यात तू असं विघ्न आणणार असेल तर ते योग्य नाहीये. काय म्हणालीस तू? मी विघ्न आणते? असं काय केलं ग मी जो तू माझ्यावर एवढा घाणेरडा आरोप करतेस? काकू तू काल घरी येऊन काय केलं हे तुलाही चांगलं माहिती आणि मलाही.